नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता। गोकुळ गीते यांना आता पाठिंब्यासाठी मनवण्याचा हालचाली सुरू। गीतेंचा पाठिंबा मिळाल्यास नाशिकमध्ये दराडे हिरेनमध्ये दुरंगी लढत। विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियावर मोठी नामुष्की। तब्बल 8 जागी मविया उमेदवारांची माघार, तर 6 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड। 11 जागांवर थेट लढत। माघार नाट्यावर दिवसभरात 150 कोटी रुपये खर्च। विधान परिषद माघारीबाबत संजय राऊतांचं ट्विट। निवडणुकीतील आर्थिक व्यवहार लोकशाहीला घातक असल्याचं मत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून हकालपट्टीनंतर बाळ मानेंचं स्टेटस चर्चेत। रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम स्टेटस ठेवत बाळ मानेंनी व्यक्त केली खदखद। रायगडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का। नितेश राणेंसोबत येऊन अर्ज माघारी घेणाऱ्या बाळ मानेंची हकालपट्टी, तर अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड होऊनही महायुतीतील धुसफूस कायम। नवनीत राणांना राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी। झी24 तासला खात्रीलायक सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी वर्णी लागण्याची शक्यता। मान्सून उद्या तळ कोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता, तर 11 जूनला मुंबईमध्ये आनंदसरी बरसणार। कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज। यंदा मान्सूनचा 3 दिवसांचा लेटमार्क। मुंबईसाठी धरणांमध्ये उरले फक्त 40 दिवसांचंच पाणी। जलसाठा 14%वर। अप्पर वैतरणा 0 जलसाठा। बाष्पीभवनामुळे जलसाठ्यामध्ये झपाट्यानं घट। पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार मुंबई महापालिकेतल्या कामांचा आढावा। मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक। नीट पेपरफुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर। मुख्यमंत्री घेणार नीट फेरपरीक्षा तयारीबाबत आढावा बैठक। वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागणार। 1 जुलैपासून किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता। रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव आरटीओकडे सादर।